गुड मॉर्निंग पब्लिक. तर आताच मी उठलो आहे. आता सध्या मी कुठे आहे? नवी दिल्लीमध्ये आहे. आणि इथून आता मी घरी निघणार आहे. तर इथून लगेच नाही निघणार. इथून मी पहिले गोव्याला जाणार आहे. त्यानंतर इथून मी मुंबईला जाणार आहे. आता मी सध्या आता जस्ट उठलेले, आता फ्रेश होतो. त्यानंतर पुढच्या व्हिडिओ दाखवतो. ठीक आहे. तर मित्रांनो, आता आमची तयारी झालेली आहे आणि बाकी मेकअपचं सामान इथे आहे. आता इथे मेकअप लावून आपण इथून निघणार आहे आता थोड्या टायमात. ठीक आहे. मित्रांनो, इकडे एवढी थंडी आहे का त्या तेलच नाही निघत. असं थंडीच भरपूर आहे त्याच्यामुळं. तर काल आपला खाण्याचा बिल झालेला होता तो आहे, आणि आपला चष्मा आणि आपले बूट बघा किती खराब झालेत. पण सांगाल का 6,000चं बूट आहे ते. आपलं कामही पडेल कधी पण. तर चष्म्याशिवाय मजा नाही. आपली बॅग आणि आजचा जो एक्सपिरियन्स आहे तुम्हाला सर्व सांगणार आहे. 2 दिवस कसं गेला ते सर्व शेअर करणार आहे. आणि हॉटेलचं नाव आहे हॉटेल हायवे. ठीक आहे. तर आता आपण इथून निघतो आहे. सर्व पॅक झालेले आहे. आणि असा रूम होता, इथं टी व्ही होती, ती पण चालू होती पण आम्ही चालूच नाही गेली. आता चला. तर सर्वात आधी आपण स्विच ऑफ सुरू लाईट. ओके. आपला रूम नंबर होता 303 आणि आता आपल्या इथे लिफ्ट येते. आता आपण इथून निघणार घरी. म्हणजे पहिले गोव्याला जाणार, गोव्यावरून मुंबई. ग्राउंड फ्लोअर. तर आता हॉटेलच्या बाहेर आहे ना, गर्दी बघा घेते. नुसता गाड्याच बघा भेटतील, बाकी काय नाही. आणि पोल्युशन इकडे एवढं आहे ना. आज सकाळी ऊन पडलाय. काल तर ऊन पण नव्हता पडला, पण आज तर ऊन पडलेलं आहे. आज बघा, आज पडलाय ना. आपला एअरपोर्ट तिकडे आहे, थोडा तिकडे आहे, इकडं या साईडला. आता आपल्या इथून टॅक्सी करायला लागणार आहे. टॅक्सी करून आपण डायरेक्ट एअरपोर्टला जाणार आहे. ठीक आहे. तर चला. गाड्या बघा एक दोन तुम्ही. बाबा एवढ्या गाड्या आहेत का सांगून पाहिजे नाही. थंडी तर भरपूर आहे इकडे. चुकून पण नका हो थंडीच्या दिवसात. तर आधीच मी ब्लॉग बनवणार होतो, म्हणजे घरून येणार होतो इकडे ब्लॉग बनवीत, पण नाही बनवला. कारण पहिले एक्सपिरियन्स घ्यायचा नंतर बनवायचा. कारण सगळ्या काही गोष्टी चांगल्याच असतात असं नसतंय. आणि या ठिकाणी जर तुम्ही आलं तर तुम्हाला एवढं सांगेन, याल तर सांभाळून या. कारण इकडे भरपूर चोरी मारे होतात. दुसरी गोष्ट, एवढी ट्रॉफिक आहे इकडे, भरपूर ट्रॉफिक आहे. नाही राहायची सोय नाही, काहीच नाही. आणि थंडी तर भरपूरच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो मी, तर याल तर नीट या. आणि शक्यतो जाऊच नका कुठं. घर तो घर असतो, घरीच राहा. जाल तर एका दिवसात रिटर्न व्हाल तर असंच या. कारण इकडे राहण्याची सोय नाही. हॉटेल इकडे आहेत ना, भरपूर हॉटेल आहेत. म्हणजे हे हॉटेल आम्हाला माहित पण नव्हतं, पण नंतर माहित झालं आलो. तर इकडे बघा, इकडे भरपूर हॉटेल. जिथपर्यंत जाल ना तिथपर्यंत हॉटेल आहेत सर्व. इकडे पण हॉटेल आहेत, तर इकडे हॉटेल आहेत. पण हॉटेलची प्राइस खूप जास्त आहे. जेमते आपला 3,000 पर पर्सन आहे. आणि तर आम्ही दोघं होतो, त्याच्यामध्ये 6,000 रुपये. म्हणून मित्रांनो, जाल तर नीट जा आणि नीट या. आणि पैसे असेल तर द्या, नाही तर नका येऊ. आता गाड्या बघून घ्या. आपल्याला जायचं आता इथून एअरपोर्ट हवाई अड्डा. हे बघ इथं लिहिलेले हवाई अड्डा टर्मिनल 3. आपल्याला 2 ला जायचं. मित्रांनो, ही व्हिडिओ थोडी मोठीच होणार आहे, तर पूर्ण व्हिडिओ बघून जा. आणि काय रियालिटी ती पण सांगतो. आणि तिकीट किती भेटतो, काय भेटतो, कसा भेटतो ते पण तुम्हाला सांगतो. आणि इकडे मेन म्हणजे टॅक्सी जर केलं ना, टॅक्सी जर केली तर तुम्ही गेलं. कारण इथून जे 5 किलोमीटर जाण्यासाठी 300 रुपये द्यायला लागतात असं आहे. इकडं रेट पण जास्त आहेत. आणि जागोजागी तुम्हाला गाड्याच बघायला भेटतील. आणि जास्त शक्यतो पिवल्याच गाड्या बघायला भेटतील. म्हणजे टॅक्सी हे UK, UP, दिल्ली अशा भरपूर गाड्या आहेत. DL, HR, हैदराबाद अशा भरपूर गाड्या आहेत इकडं. आणि बस एवढंच मी सांगणार आहे. टॅक्सीचा रेट थोडा जास्त आहे. याल तर पैसे जास्तच घेऊन या, बस एवढाच. ठीक आहे. माझे केस आहेत ना पूर्ण हे झालेत, कडक झालेत. म्हणजे थंडी एवढी आहे का केस बघा ना डायरेक्ट होस पण नाही त्या, पूर्ण कडक होऊन गेलेत. तर आमची टॅक्सी येते, टॅक्सी वाट बघतो आणि टॅक्सी निघून डायरेक्ट जाणार आपण. टाइम बसलोय, ओला बुक केलेले आणि ट्रॅफिक तर भरपूर आहे इकडं.
हे बघा ट्रॉफिक किती. आणि आज लिटरली भरपूर थंडी आहे असं सर्वांचं म्हणणं आहे. मला काही एवढं वाजत नाही खरी बघितलं तर. पण आता बघू इथून जाऊ आता आपण डायरेक्ट. ठीक आहे. तर आता आम्ही इथं आलेलो आहे हॉटेलमध्ये आणि इथं आम्ही छोले भटुरे खाणार आहे. छोले भटुरे काय म्हणतात कसं असतं आपल्याला काय माहित नाही, पण मग आज बघू टेस्ट करून कसं आहे काय. दिल्लीमध्ये आता खाणं पाहिजे काहीतरी. आणि इथून काय घेऊन नाही जाता येत, बस एवढंच मला दुःख वाटतंय. कारण इथून घेऊन जाण्यासाठी फक्त 7 किलोची बॅग पाहिजे आणि आपल्या 7 किलोची वरती बॅग आहे. आपण फक्त एकच वस्तू घेतली पण ठीक आहे काय नाही. आता आपण इथून जाणार पहिले खाणार मग जाणार त्याशिवाय नाही. आज थोडा 12 दिवसात असेल असं थोडा 12 दिवस आहे जेणेकरून नजर इकडे ते डेल तर ते समजत नाही. आपण वाट बघू आता किती टाइम लागतो. तर हे आहे छोले भटुरे वेगळाच आहे काहीतरी. मिरची लाली पावडर गाली तुला दिस फार छान गो. कुरले कुरले केस तुला शोभत फार छान गो. पंजाबी ड्रेस घालून पुरी दिसस तू कमाल गो. दूर नको जास पुरी जवळ माझी ये गो. कुरले कुरले केसामध्ये गजरा घेऊन देन गो. सांगशील तिथं तुला मी फिराय हो नेन गो. लपून छपून नको नांगस वॅट मला. तर आता आम्ही चाललोय चालत चालत आणि इकडं टर्मिनल 1, 2, 3 असं आहे. आणि या साईडला बघा विमान आहेत. एअर इंडिया आणि तिकडं इंडिगो आहे लास्टला. यातलंच आपला कोणतं तरी असेल बघू थोडा टायमात. तर चला आता आपण पहिले ते साईडला जाऊ. तर आता आम्ही काढतो आमचा बोर्डिंग पास निघालेलं आहे. दे लवकर. दिल्ली एक आला आता. 4 येतात काय. 2 आलं अजून एक आला. आलं 4 गुड. 4 झालं ना आपला. आता इथलं 2. ओके. तर आपण येताना घेतलेली एअर इंडिया जाताना आपण इंडिगोकडून जाणार आहे आता. आणि आपल्या इथून पहिले गोवा, इथून त्यानंतर गोव्यावरून आपण डायरेक्ट मुंबई. तर गर्दी बघू शकता तुम्ही, भरपूर सारी गर्दी आहे आणि फॅसिलिटी भरपूर आहे तिथं. तर आता आपण हे घेऊन आपण जाणार आगे. मोबाईल ठेवण्यासाठी 2 या दिल्यात चेकिंगसाठी आणि बॅग आपली. ओके. तर आता आपण गर्दी भरपूर आहे इकडं. आता पहिले आपण याच्यात मोबाईल ठेवू आणि चार्जर. ओके. तर मित्रांनो आता मी मध्ये आले आणि चेकिंग फायनली झालेले, पूर्ण चेकिंग झालेले आणि सर्व गोष्टी काढायला लागतात चेकिंगसाठी. चष्मा, हे डबल चार्जर, मोबाईल सर्व गोष्टी काढायला लागतात तिथं. आणि भरपूर चेकिंग होते पण चेकिंग मध्ये भरपूर गोष्टी बघितल्या जातात आणि काही गोष्टी अलाउड नाही ते सक्त मनाई आहे. आणि मध्ये पण नाही जाऊन देत. आता सध्या थांबलं इथं. आणि आपली आता इथून आता फ्लाईट आहे आपली आता गोव्याला. इथून आपण जाणार आहे 11 पाण्याची फ्लाईट. इथून ही इथे दिसतंय ना, तिथं आपल्या 11 पाण्याची फ्लाईट आहे. आणि इथं आपण बसलेलं आता आणि आपलं चार्जर काढलेलं आहे आणि चार्जर पॉईंट जवळ आहे इथं. हे बघा चार्जर पॉईंट. आणि इकडे पण भरपूर ठिकाणी चार्जर पॉईंट आहेत, म्हणजे बसल्या बसल्या चार्जिंग पण होऊन जाईल आणि वायफायची सुविधा पण आहे. आणि टोटल हे 3 टर्मिनल्स आहे, 1, 2, 3. तर आता आम्ही दुसरे आलेत. तर पहिले आलं पण जातात आणि दुसऱ्या आलं पण तिसऱ्या पण. तर आता आपण चार्जिंग लावू पहिले. तर आपण चार्जिंग लावलेले आणि अशा प्रकार चार्जर आपला आयफोनचा. आता आपण कनेक्ट करतोय त्याला. ठीक आहे. आणि तो बघून घ्या एकदम स्वच्छ एकदम क्लीन आहे इथं, काहीच नाही. या ठिकाणी 1 नंबर पेंटिंग काढलेली. याची जेमतेम प्राइस असेल 2 ते 4 करोड का तर असेल. आणि या पेंटिंग मध्ये बघायला ना काहीच वाटत नाही मला, फक्त असा फेकलेले आहे. पण मग त्याच्यात आर्ट आहे, तो एक कला आहे ती. आपल्याला नाही समजत ती काय कला आहे.
जो बनवतो त्यालाच माहिती ते. असे आहे पेंटिंग, मस्त आहे पण ठीक आहे, काय नाही. रंग लावलेले आणि फेकलेले बस एवढाच, दुसरा काहीच नाही. पण तरी पण त्याची जास्त प्राइस आहे. आणि इथं नाव पण दिलेले आहे. ज्यांनी बनवले त्यांनी 2024 ला बनवलेले. तिथे आपली माणसं आहेत बाहेर देशातली, या ठिकाणी सगळी बसलेत, वेटिंग करतात. आणि कॅपिचिनो इथं भेटतो. कॅपिचिनो इथं कॅपिचिनो लय महाग भेटत्या आपल्यापेक्षा तरी. आपला वडापाव बार आहे, हे पण वडापावच आहे बघायला तर, पण याच्यात ऍड आहेत काय काय गोष्टी इथं. पण मग जाऊ द्या, लय महाग आहे त्या, आपल्या अवकात का बाहेर आहे हो. तर आता आमची फ्लाईट आहे गोवा, इथून आपण गोव्याला जाणार आहे 2 नंबरला आहे. ओके, 2 नंबरला आपण फ्लाईट पकडणार आहे इथून. तर थोड्याच वेळात आपली 20 नंबरला येणार फ्लाईट आपली, 20-21. आणि बाकी इथं वरती आहेत 22-23 लिफ्ट आहे इथं. आणि इथं खाण्यासाठी पण आहे, पण इथं पे करायचं, पैसे पे करायला लागतात त्यानंतर. आता 136 रुपयाला, मला नाही वाटत 136 लय चांगला असेल काय, पण ठीक आहे. इथं पण कोल्ड्रिंक्स आहेत, कोल्ड्रिंक्स वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. वरती आहेत कोका कोला, थम्सअप, फॅन्टा, स्प्राईट, खाली माझ्याचं पण आहेत कोका कोलाचे आहेत. आणि बिस्लर आहेत इथं. आणि इथं आपण पे करतो पैसे इथं स्क्रीनवरती, त्यानंतर इथं खाली येते, इथं मग कलेक्ट करतो. तर या ठिकाणी आम्हाला भरपूर जण बघतात, पण मी एवढा लक्ष नाही देत त्यांच्यावर, कारण ते आपल्या ओळखीचे नाही. बरोबर गोष्ट आहे त्या गोष्टी. आणि पब्लिक पण भरपूर आहे. आता मी ते व्हिडिओ बनवते, तसं मला अजून एक पण दिसलेलं नाही का तो पण ब्लॉगर आहे असा. आणि भरपूर पब्लिक माझ्याकडे बघते, पण काही जणांना माहिती आहे का ब्लॉग बनवते असं ना, कारण इथं सर्व शिकलेली माणसं येतात. आणि मेन गोष्ट याल तर इंग्लिश आणि हिंदी येत असेल तर या, तसं येऊ नका, कारण इथं भरपूर प्रॉब्लेम आहेत. कारण इथं मराठीला व्हॅल्यूच नाही खरं सांगितलं तर, ठीक आहे. आणि मराठी चुकून पण नका बोलू इकडं, कारण लय मोठा प्रॉब्लेम होतो इकडं. हा, त्यासाठी सांगते. आता आपण जाऊ, आपला फ्लाईट आहे पुढं. मित्रांनो, तुमच्यासाठी मी परत वरती आलोय. आणि प्लेन मध्ये बघा कसं भरतं इथून, म्हणजे हा आलेले आणि पॅसेंजर जेवढे उतरलेले एवढा मोठा आहे एअर इंडिया. पण आज आपण इंडिगो मध्ये जाणार आहेत. आणि बाकी तर त्यांच्या गाड्या त्या 24 तास गाड्या फिरती राहत होत्या बारक्या, जेवढा पण आहे तेवढं, ठीक आहे. आणि हा वरचा व्ह्यू आहे. आणि मी वरती आलो तुम्हाला दाखवण्यासाठी आलेलो वरती. तेच आता आपण रिटर्न चाललोय खाली. आपला आता 1ची ट्रेन आहे, म्हणजे आपल्या गाड्या पण लेट झाले. 11:30ची गाडी होती नाही, 1 वाजता आता म्हणजे जमजम 2 तास आपली गाडी डिले झाले, म्हणजे आपली फ्लाईट. आणि इकडे बा पवली बा किती जमले. मित्रांनो, आपल्याकडे बस आणि ट्रेन लेट होतातच, पण या ठिकाणी विमान पण लेट होतात. आमचं जमजम 11:30 वाजता होती आमचा फ्लाईट, पण आता ती 1 वाजता झालेली. हे बघा पब्लिक किती जमलेले. आणि सर्व गोवा जाण्यासाठी जमलेले. आणि बाकी पॅसेंजर साठी चांगली सुविधा केलेली इकडं. या ठिकाणी पण बसायची सुविधा आहे, आणि या ठिकाणी मस्त झोपायची सुविधा आहे. हे बघा इथं झोपलेले आहेत, आणि या ठिकाणी पण बसलेले आहेत काही. आणि याच्या इथून जेवढे पण बाहेरचे आलेले माणसं ते आहेत, आणि इकडे म्हणजे अशा प्रकार आहेत. आणि आता आपण इथून जाणार खाली. आता आपण चाललोय, मला काही कामच नाही म्हणून फिरतोय काय कसा काय, कारण बरेचसे पब्लिक आपली इकडे येतच नाही एअरपोर्टला. आणि हा दिल्ली एअरपोर्ट आहे, दिल्ली एअरपोर्ट असं आहे. या ठिकाणी आपल्या 20 नंबरला लागणार आहे. आता ही कोणती लागले का आपल्याला माहित नाही एवढा, तर इथून आता बस पकडतात आणि बस नंतर मग तिकडे नेतात बसायला. ते तुम्हाला दाखवतो पुढं, ठीक आहे. तर आमची गोवाची फ्लाईट लागली आता, गोवा 2258 आपली गोवा लागलेली. आता आपण इथून निघतोय. गाड्या भरल्या तिथं, आपण इथं जाऊ आता. तर आता आपण निघतोय इथून सरळ कुठं, दिल्ली एअरपोर्ट डायरेक्ट. आता आज आपण इंडिगो मध्ये जाणार. इंडिगोच्या गाड्यात सर्व इथं ड्रायव्हर आहेत. तुम्हाला एक खरं सांगितलं, इथं मराठी माणूस एक पण दिसणार नाही तुम्हाला, एक पण नाही दिसणार. फक्त आम्ही दोघंच दिसलो, बाकी कोण नाही. आणि जास्त करून इकडे इंग्लिशच जास्त बोलतात आणि हिंदी, बाकी मराठी तर लेखत नव्हतं. आणि आपली गाडी पुढे लागलेली बघा,
इंडिगो इवा इथं लागलेले. आता आपण थोड्याच टाइम तिथं जाणार आहे. आणि एअर इंडियाची लय मोठी फ्लाईट आहे आणि इंडिगोपेक्षा एअर इंडिया सगळ्यात मोठा प्लेन. इंडिगो आपण आता याच्यात बसणार आहे. एअर इंडिया लय मोठे आहे कंपॅरिझन टू इंडिगो. तर एअर इंडियाचं थांबले आणि त्या पेट्रोलच थांबले असं वाटतंय. मला इथून प्लेन दिसलं, एकच नंबर दिसतो बा ना कसं आहे, एकदम माशासारखं आहे बाबा, एक नंबर कम्पेअर टू एअर इंडिया. इकडे पण एअर इंडिया लागले बघा. तो मी मगाशी तुम्हाला बोलले तो एकदम एक नंबर आहे, एक नंबर. बघा ना कसं आहे, याच्यात बसायला भेटलं तर मजा आहे, मजा आपली. जाऊन द्या, आपल्या त्याच्यात नाही बसायचं, इंडिगो मध्ये बसायचं आपल्याला. आपल्या इथं लागलेले आहेत, इथं आपले लागलेले आहेत. लय फिरून नेतात आपल्याला माहिती आहे का. जरी प्लेन जवळ असला तरी लय फिरवतात. सगळं इंडिगो 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 सगळं इंडिगोच दिसते त्याला. आता वाजलं दुपारचं 1:30 तर वाजलं, पण अजून थंडीच असते इथं. आणि इथं गरम होतच नाही बघा गेलं तर थंडीच्या दिवसात. बघा किती फिरून आणलं. बोललेलं मी तुम्हाला इथं जायचं आपल्याला, पण बघा किती फिरून आणलं. असं आहे ते, म्हणून बस राहते फिरवा आपल्याला, फिरून घ्यायचा जेवढा फिरता तेवढा. आपला यो प्लेन, आपण का प्लेन आहे यो नाही आपला. आपण आता उतरलोय ना, आपण आता चाललोय एअर इंडिया मध्ये. विषय काय आहे बघू. आता तुम्हाला आवाज नाही येणार कारण ही मशीन आहे खूप मोठे आणि इथंच काय याच्यात उठते गाडी. आवाज भरपूर आहे, माझा आवाज येतो की नाही काय सांगता नाही. पण मग आता आपण जाऊ वरती बसण्यासाठी, ठीक आहे. याचा आवाज येतो याचा. आता आपण जाऊ वरती. अरे पाच आपण एक नेम ब्लॉगर आहे. एअर इंडिया, सॉरी एअर इंडिया इकडे, इंडिगो इंडिगो. आता आपण चाललोय इंडिगो मध्ये, पूर्ण बसतोय आता मध्ये. आणि इकडे एअर इंडियाच आहेत आणि आपले येतात, ठीक आहे. मॅडमने आपल्याला वेलकम नाही केलं या टायमाला, पण आता आपल्याला सीट बघायला लागेल. आणि सीट अशा प्रकारे या साईडला 3 आहेत, या साईडला 3 आहेत, म्हणजे टोटल 6 आहेत. बाकी वरती लगेच ठेवण्यासाठी. तर आमचा 21 बी आहे, इथं 30 आहे, म्हणजे अजून आमचा पुढे आहे. आणि इथं एअर इंडिया ही मॅडमलाच आपण विचारू. सुविधा मस्त आहेत, पण काही सांगा 21 तिथं पुढे पुढं. तर माझा आता भेटलेलं आहे, तो नव्हता, माझा 24 आहे, तो इथं लास्ट आहे. आणि आपण पैसे दिले त्यावर. मित्रांनो, एअर इंडियामध्ये एवढी फॅसिलिटी तर भरपूर होत्या आणि इंडिगोने एकदम कमी आहेत. म्हणजे बघा इथं स्क्रीन पण नाही बघा गेला ना, आणि इथं फक्त टेबल आहे XYZ, आणि इथे खाण्यासाठी पण फ्री नाही बघायला तर. पण या काय काय गोष्टी आहेत. आणि मेन गोष्ट म्हणजे चार्जर लावायचे, आपल्याला चार्जिंग लावायला जागा नाही मला भेटत. काय बोलावं आता. तर आपण ट्राय बघू आहे का. आता इथं चार्जिंग लावायचा काय ऑप्शन नाही. बरं आहे आपल्याकडे पॉवर बँक आहे, नाही तर गेलो असतो आपण खाल्लाच. हे बघ पॉवर बँक आहे आपला, टेन्शन नाही. इंडिगोमध्ये कमी फॅसिलिटी आहेत, मला तर आवडला नाही. आपला चष्मा इथं आहे आणि आपल्या या इथं आहे. तर आपण इथं ठेवू चार्जर. मला ना खरं सांगितलं ना, मला आवडलं नाही, खरं सांगतो. कारण TV नाही ना काय नाही, मग त्याच्यामुळं थोडा माझा मूड पण गेला आहे. पण मग खिडकी जवळ आहे आणि खिडकीचं खरं सांगलं, खिडकीचं चार्जर अलग दिलं तर 1000 रुपये एक्स्ट्रा दिलेत मी खिडकीत राहण्यासाठी. ती खिडकी पण एवढी बारीक आहे आणि मागची आहे ती. म्हणजे काय बघू आता तुम्ही सांगा, याचं काय दिसणार मला. तुझ्या खिडकीसाठी एवढं चार्जर दिलं तर थोडाफार पाहिजे ना.
पण ठीक आहे. पण मी असं फील करतोय आता मी भरपूर टाइम बसलेले आहे. भले मी माझा दुसरा टाइम आहे बसण्याचा, पण मग असं दाखवते मी भरपूर टाइम बसलेले, मला सर्व काय माहिती असं दाखवते. जाऊ दे, काय नाही. आणि पब्लिक पण बघते, बघून दे, काय एवढा नाही. तुमच्यासाठी बनवतोय मी, तर लाईक सबस्क्राईब करा. ओके, तर एकदा बाहेरचं बघून घ्या असं आहे. आणि थोडा टाइम उडणार आहे, हवेत. इकडे पण आहे, पण विंडो बारीक आहेत. आणि इंडिगोमध्ये एक फायदा नाही सांगता येणार. एअर इंडियामध्ये फायदा असा आहे का जिथं आपण खाऊ शकतो, म्हणजे त्यांच्याकडून भेटतं आहे. पण इंडिगोमध्ये आपल्याला विकत घ्यायला लागते आणि त्याचा चार्जेस पण भरपूर आहे. जर 20 रुपयाची बॉटल असेल ती 200ला होते, म्हणजे एक शून्य लगेच वाढतो असं आहे. कारण आपण हवेत राहतो त्याची मुलं, आणि ते आपल्या नीट राहते, ते आपलं घेणं गरजेचंच आहे. मग सांगतो करा ते एअर इंडियाच करा, इंडिगो ना करू. मला तर माझं सांगतो की स्वतः जाल कुठं पण इंडिगोमध्ये नका जाऊ. हे बघा, ही पण इंडिगोच चाललेली वरती गेली ती. ठीक आहे, एअर इंडियाच करा, बेस्ट आहे. ओके, सर्वात मेन म्हणजे सेफ्टी फर्स्ट आहे इथं. ती मॅडम आली काही इन्स्ट्रक्शन दिली इथं सांगाल ती, ते पण आपण थोडा टाइम रेकॉर्ड करू. ही बघा मॅडम, बघा नसेल भेटली तर बघून घ्या. मॅडम फोकस नाही होत, ठीक आहे, मॅडम नाही फोकस होत, बट थोडा टाईममध्ये होईल. ही मॅडम नेपाळीच. तुम्हाला इकडे या साईडला प्लेन दिसतात ना, हे इकडं अजून झूम करतो वाटलंच ना मी. हे जे प्लेन आहेत ना, हे बाहेर देशात जातात, म्हणजे माझ्यापासून भरपूर लांब आहेत. बघा की एवढे लांब आहे. आता झूम करतोय मी आणि अजून झूम होईल बघा गेलं तर. मग हे जे फ्लाईट आहेत हे बाहेर देशात जातात. ठीक आहे, आता आपल्याला टेकअप होतं आहे थोड्या टायमात. मॅडम बघा ना, मॅडम किती गोरी आहे. मॅडम एवढी गोरी आहे का सांगून पाहिजे नाही का, फाउंडेशन लावलं काय समजत नाही. इकडं पण एक मॅडम आहे आणि एक मॅडम आहे. ही मॅडम काय बोलते मला काय समजत नाही, आणि इकडं मागं मॅडम काय बोलते तेही समजत नाही. सीन असं झालं आहे, सगळा इंग्लिशमध्ये सांगायचं आहे, सगळं इंग्लिशमध्ये. मला काय समजाय नाही, पण मला आवडलं नाही बस एवढं सांगेन मी. कारण ती फ्लाईट होती, एकच नंबर होती, एकच नंबर, सगळी सुविधा होत्या. फक्त थोडी लेट होती ती, एवढा बाकी काय नाही. राहून चला टेकअप इथून करू आपण, गोव्याला उतरू, गोव्यापासून डबल गोवा येतो मुंबई. आता इथे ना थोड्या टायमध्ये बॉल आहे, काय बॉल काय माहिती. आणि आता आपला प्लेन चालू झालेले, चलो. ते सिग्नल देईल ना, असं नाही असं चालू आहे का. नाही मॅडमचं काहीच बरं नाही वाटत नाही, काय बोललंय नाही का, सेट बेल्ट लावा काय लावा, काहीच नाही. काहीच नाही. में आपका स्वागत है। गोवा 2 घंटे 20 मिनट की दूरी पर आज हमारे एविएशन कप्तान एक तरह का सह कप्तान चतनी कृष्ण साथ हमारे विमान का आज खबर नहीं बनी आपके मुख्य करने में हम इन्हें अंग्रेजी बोल आपके सहयोग और विमान का अभिनव संदेश के बाद हमें यात्रा को बेहतर सुरक्षित और रफाक करा पाएंगे। हमें बेहद खुशी है कि आज हम आपसे हमारे देश के साथ जुड़ सके। सबसे पहले आपसे एक धन्यवाद। सगळं इंग्लिश, सगळं इंग्लिश. Ladies and gentlemen, boys and girls, we will flight 63225 in Goa is towards Thiruvananthapuram. Our aviator today, our captain is First up, Chaitanya Krishna, Block Service Captain Archer, Captain Nishita, King, Marathi, Manioli, Captain Crew member. We speak Hindi and English. From all the safety service Virbhag, we are committed to making your journey as free and comfortable. लाली पावडर गाली तुला दिस फार छान गो, कुर्ले कुर्ले केस तुला शोभत फार छान गो, पंजाबी ड्रेस घालून पुरी दिसस तू कमाल गो, दूर नको जास पुरी जवळ माझे ये गो. कुर्ले कुर्ले केसामध्ये गजरा घेऊन देन गो, सांगशील तिथं तुला मी. तर आता आपण बघू काय काय यांच्यात. इंस्ट्रक्शन, सेफ्टी अँड सीट बेल्ट कसं लावायचं ते दिले. भरपूर काय काय आहे बघू यांच्या.
हॅलो घराच्या परदेशी वा तर मी तर वाचता वाचता काहीतरी बघितलंय आणि वाचताना मला इथं समजलेले का जर तुम्हाला पोहा काय लागत असेल म्हणजे पोहा नूडल्स किंवा रवा काय लागत असेल तर तो कितीला भेटेल माहिती आहे घेतात 400 रुपये आणि USDT मध्ये 5 म्हणजे पोहा घेतला तरी 400 व्हेज नूडल्स घेतला तरी 400 चिकन नूडल्स घेतला तरी 400 दाल भात घेतला तरी 400 आणि मेन म्हणजे इथं काय माहिती आहे का म्हणजे मसाला टी घेतला तर 400 रुपये काय असेल ते ब्लॅक टी कॉफी बिफी सर्व 400 रुपये आणि ते वॉटर आहे ना 500 मिली आहे तर 100 रुपये म्हणजे 1 लिटरची 200 रुपयाला भेटेल आणि इथं जर स्नॅक्स बघितलं 200 रुपये आहे इथं स्नॅक पटॅटो स्टिक म्हणजे आपल्याला जे 5-10 रुपयाला भेटतात ते इथं 200 रुपयाला आहे आणि अजून काय इथं बाकी काय नाही बाकी नॉर्मल आहे जे रोजचं खातात ते आणि इथं बघा इथं जर तुम्हाला ड्रिंक्स लागत असतील कोणत्या त्या 500 रुपयाने USDT मध्ये 6 आहे ओके आणि इथं का 50 मिली 350 मिली असंच काही भेटेल आणि टर्म आणि कंडिशन आहे 1 USDT भारतामध्ये 88.74 INR म्हणजे रुपये म्हणजे 89 रुपये आपल्या भारतात होतं बाकी जेवढे कंट्री आहेत त्यातल्या प्राईस लिहिले आहेत इथं समजला असं आहे हवेत असल्यावर प्राईस वाढते हे लक्षात घ्या जर तुम्ही येत असाल तर काहीतरी घेऊन या खायला ठीक आहे तर आता आम्ही उतरणार आहे आणि लँडिंग होणार आहे आता आमची आणि सध्या आम्ही वरती आहेत आणि व्ह्यू बघा ना कसा आहे एक नंबर व्ह्यू आहे तर आता आम्ही लँडिंग करतोय प्लेन बघा ना कसा फिरतोय पूर्ण गोल वेलकम टू गोवा गोवाला पोहोचले आता आपण तर आता आमचा पूर्ण झाले तयारी पण झाली निघायची आणि इथं बॅग होती बॅग घेतले मागं आता आपण इथून निघणार आहे बाहेर निघल्यानंतर बघू कसा आहे गोव्याला पहिला टाईम आहे आपला गोव्याला यायचा आता आपण गोव्याला आलेले आता आपण इथून निघणार आहे आणि इथून आपण डायरेक्ट जाणार आहे ठीक आहे आता आपण इथून डायरेक्ट गोवा थोडा बघू फिरलोच फिरून नाही त्याने ठीक आहे इंडिगो गाडी पण लागली आपल्या हातीचं वाटतं आपण पहिले गाडीत बसून मग जाऊ पुढं गोवा त्याच गोवा आपण निघालो आता तर आता आपण पोहोचलो गोव्याला गोव्याचा व्ह्यू बघा ना एक नंबर आहे मस्त आहे भारी भारी बट पहिल्यांदा आपण आपलं काय एवढं माहीत नाही तर काय काय आहे इथे ATM कार्ड सगळी सुविधा आहे ऑल मनी एक्सचेंज इथं बाहेरचे माणसं आले त्यांचं एक्सचेंज करून भेटतं आणि आता आपण निघतो इथून मुंबईला लगेच तर पार्ट 2 साठी सबस्क्राईब करून ठेवा आणि आपला ब्लॉग इथेच एंड होते ओके बाय बाय